नमस्कार. महाराष्ट्र जनमत लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. जळगाव शहरात महाराष्ट्र जनमत लाईव्हचा दुसरा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. डिजिटल माध्यमांच्या गर्दीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत सामान्य जनतेच्या प्रश्नांना आवाज देणाऱ्या महाराष्ट्र जनमत लाईव्हने 10 फेब्रुवारी 2026 रोजी 2 वर्षाची यशस्वी वाटचाल पूर्ण केली. या सोहळ्याला जळगावच्या नवनिर्वाचित महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक विशाल भोळे, नगरसेविका वैशाली अतुल पाटील, माजी नगरसेवक विजय वाळकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियनचे प्रमोद वाणी आणि प्रल्हाद सोनवणे यांनीही आपली उपस्थिती दर्शवून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट के.बी. खिवसरा, ॲडव्होकेट अनिल सूर्याजी पाटील, ॲडव्होकेट आबासाहेब पी.व्ही. सोनवणे यांनी पत्रकारितेच्या जबाबदारीवर प्रकाश टाकत महाराष्ट्र जनमत लाईव्हच्या निडर भूमिकेचे अभिनंदन केले. याशिवाय सहकारी अधिकारी विवेक जगताप, माजी सैनिक एन.जे. पाटील, प्रसिद्ध आर्किटेक्ट उमेश पाटील, महिला पत्रकार भारती सवर्णे तसेच विविध विभागातील पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी आणि इतर शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र जनमत लाईव्हचे संपादक भूषण पी. सोनवणे यांचा फुलगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नव्हता, तो होता सत्यासाठी उभे राहण्याच्या धैर्याचा, तो होता जनतेच्या विश्वासाचा, तो होता न थकणाऱ्या पत्रकारितेच्या प्रवासाचा. 2 वर्षाचा हा प्रवास सोपा नव्हता. संघर्ष, दबाव, अडचणी आणि त्यापेक्षाही मोठा होता जनतेचा विश्वास. आगामी काळातही महाराष्ट्र जनमत लाईव्ह जनतेच्या प्रश्नांसाठी, न्यायासाठी आणि सत्यासाठी अधिक ताकदीने उभे राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.